नमस्कार, आरिशा पुणेरी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मी मस्तपैकी तिखट भडंग बनवणार आहे. त्यासाठी मी एवढे मुरमुरे घेतलेले आहेत. नाश्त्यासाठी काहीच नाही असे खायला म्हणून मी हे मुरमुऱ्याचं भडंग बनवणार आहे. त्यासाठी मी घेतलेलं साहित्य, एक वाटी भरून मी मस्तपैकी मोठी मोठी शेंगदाणे घेतलेले, एक वाटी खोबरं बारीक करून घेतलेलं आहे, अर्धी वाटी मी लसूण एकदम मोठं मोठंच बारीक करून घेतलेलं आहे. ही जिरा आणि ही मोहरी आहे, हे मी फोडणीसाठी घेतलेली आहे. आणि हे मिरच्या मी मधून अशा चिरून घेतलेले, म्हणजे कुरकुरीत खायला बी लागतात तळल्यानंतर आणि छान लागतात. फोडणी झाल्या फोडणीमध्ये तळून घ्यायच्या. हा कढीपत्ता ताजा एकदम आहे, त्याचा वास छान येतो भडंगला. हे लाल पावडर आहे, हे मीठ आहे आणि हळद घालताना दाखवते आपल्यास. आता गॅस चालू करून हे मी पातेलं ठेवलेलं आहे. चार पळी मी तेल घालते, कारण माझे मुरमुरे भरपूर आहेत, त्यामुळे 4 पळी मी त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर मी शेंगदाणे घालणार आहे. खोबरं मस्त भाजून घेते. हे बघा, हे लाल गरम असल्यामुळे लाल लगेच झालेलं आहे. मी हे आता काढून घेते. आता हे शेंगदाणे, जेवढे शेंगदाणे आपण जास्त घालू तेवढे खायला एकदम छान लागत असतो. तर कालवायचं म्हणजे एकसारखं भाजले जातं. पोळीचा वास मस्त भाजलेला सुटलेला आहे. आता हे शेंगदाणे काढून घेते. चिरून घेतलेल्या मिरच्या आहेत, मस्त तळून घ्यायच्या, म्हणजे कुरकुरीत खायला लागतं. हे बघा, तळ्या गेल्या मस्त खरपूस तळ्या गेल्या मिरच्या. खरपूस तळ्या गेल्या ना मिरच्या, म्हणजे भडंग मऊ पडत नाही, कुरकुरीत राहतो संपेपर्यंत. म्हणून आपण पूर्ण इथं पाणी संपेपर्यंत तळून घ्यायचं. छान तळलं बघा, हे कलर बदलला. काढून घेते मी. आता कढीपत्ता, कढीपत्ता पण एकदम खुसखुशीत करून घ्यायचा. भडंग मध्ये टेस्ट छान येते, वास पण पूर्ण संपेपर्यंत राहतो. कढीपत्ता मी हा तळून एकदम कुरकुरीत करून घेतलेला आहे. आता हा लसूण एकदम एकदम कुरकुरीत झालेले आहे बघा, एकदम मस्त झालेले आहे. आता मी हा लसूण पण काढून घेतलेला आहे. आता मी जिरे मोहरीची फोडणी देणार आहे. त्यासाठी मी हे मोहरी टाकते. मोहरी कडकड करायला लागल्यानंतर जिरा, गॅस बारीक करायचा, जळत नाही. तर आपण लाल तिखट नाही घातलं तरी चालते, मी लाल तिखट हे घालते. हे मीठ आपल्या प्रमाणात, जेवढे मुरमुरे असतील त्या प्रमाणात आपण हे सगळं साहित्य घालायचं. आता गॅस बंद करून घेते मी. गॅस बंद करून घेतल्यानंतर हे सगळं साहित्य मी ह्याच्यामध्ये घालते. सगळं साहित्य तळून घेतलेला मी ह्याच्यामध्ये घालते. आता मुरमुरे ही घालते. जसे आपल्याला हलवायला येतील तसे आपण थोडे थोडे घालायचे.
बघा मुरमुऱ्याचा भडंग मी किती छान बनवलेला आहे, एकदम खुसखुशीत कुरकुरीत झालेला आहे. तुम्ही एक वेळ नक्की करून पहा आणि आरिशा पुणेरी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला माझ्या जास्तीत जास्त लाईक करा. बघितला लाईक करा. एकदम छान आणि हा कुरकुरीत मुरमुरा झालेला आहे बघा. करा तुम्ही एकदम खाण्यासाठी, नाश्त्यासाठी, लहान मुलांना, मोठ्या माणसांना नाश्त्याला एक वाटी भरून दिलं तर बस पोट भरल्यासारखं होतं. दुसरं विकत आणून खाण्यापेक्षा हे करा आणि खायला घाला. आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.